एक गोष्ट अशी आहे की आपण बघितलं असेल तर गेले तिन्ही अधिवेशनात मी माड्याचे जसे प्रश्न घेतले तसे पंढरपूरचे घेतले. सर्वोच्च ठिकाणी विधिमंडळ आहे तिथं मी तो प्रश्न मांडलाय. मांडत असताना आपण जर बघितलं तर कोणते कोणते विषय आहेत त्या प्रत्येक विषयाला म्हणजे सीओ असेल तिथे संबंधित अधिकारी असतील तिथले प्रशासक प्रांत असतील यांना प्रत्येक गोष्टीवर किंवा तुम्ही वारीच्या बैठकीत बघितलं असेल तर वारीच्या बैठकीत देखील मी त्याच्यावर सारख्या सूचना देतो. एक साधं उदाहरण सांगतो. शेटे पेट्रोल पंप आपल्याला माहिती आहे. शेटे पेट्रोल पंपाच्या तिथं मध्ये एक सेंटरला डांब होता लाईटचा आणि मी तिथं जाऊन फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि मी तिथं सांगितलं की हा डाम गेले 20 वर्ष झाले आणि पालखी झाली तर तो डाम बदलला पाहिजे. मग आता मी आमदार आहे त्यामुळे मी ते काम करून तो डाम शिफ्ट झाला. हे डाम करण्यानं होत नाही पण ही 20 वर्ष काही झोपली होती का? एका आमदाराला तिथं जाऊन तिथं फेसबुक लाईव्ह करून डाम काढेपर्यंत ही जी नगरपालिकेतली जी सत्ता बघणारी लोक ही काही झोपली होती का? मग प्रश्न असा आहे. आता तुम्ही बघा आजचं उदाहरण घ्या. टीव्हीएस शोरूमच्या समोर गटरीत किती जाम झाले. मग हे विषय नाहीत का? लोकांच्या नागरिकांच्या जीवनाशी विषय आहेत. परंतु आता जसं आपण म्हणला की काही आमची जी सोबत जे लोक आहेत जे आहेत ते कालच्या निवडणुकीच्या निकालानंतर थोडं मरगळ आली असेल तर आम्ही ती मरगळ झटकाय लावू आणि पुन्हा एकदम ताकदीने लढू. मी तर लढतोयच आणि त्यांना सोबत घेऊन लढू जेणेकरून विरोधकांची भूमिका ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे. ही लोकशाहीचा